महाभारत युद्धानंतर भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांचा संवाद. महाभारत युद्ध झाल्यानंतरचे दृश्य खूप हृदयद्रावक होते. 18 दिवसाच्या युद्धाने द्रौपदीला 80 वर्षासारखे केले. शारीरिक रूपाने आणि मानसिक रूपाने सुद्धा. शहरामध्ये सगळीकडे विधवा दिसत होत्या. पुरुष एक दुसरेच दिसत होते. अनाथ मुलं इकडे तिकडे फिरताना दिसत होती. आणि त्या सगळ्यांची महाराणी द्रौपदी हस्तिनापूरमध्ये शून्यात नजर लावून बसली होती. तेवढ्यात श्रीकृष्ण तेथे आले. द्रौपदी भगवान श्रीकृष्णांना पाहून त्यांच्याकडे जाते. श्रीकृष्ण तिच्या डोक्यावर हात ठेवतात आणि तिला मनसोक्त रडू देतात. थोड्या वेळात तिला समोर बसवतात. तेव्हा द्रौपदी श्रीकृष्णांना म्हणते, हे सगळं काय झालं असा तर मी विचार सुद्धा केला नव्हता. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, नियती खूप क्रूर असते म्हणून पंचाली ती आपला विचार करण्यासार चालत नाही. आपल्या कर्मानं परिणामामध्ये बदलते. तुला प्रतिशोध घ्यायचा होता आणि तू त्यामध्ये सफल झाली. द्रौपदी तुझा प्रतिशोध पूर्ण झाला. फक्त दुर्योधन आणि दुःशासन नाही तर सगळेच कौरव नष्ट झाले. तुला तर आनंद वाटला पाहिजे. तेव्हा द्रौपदी म्हणाली, तुम्ही माझ्या जखमा बऱ्या करायला आले आहे की त्याच्यावर मीठ चोळायला. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, नाही द्रौपदी, मी तर तुला वास्तविकता दाखवण्यासाठी आलो आहे. आपल्या कर्माच्या परिणामांना आपण दूरपर्यंत पाहू शकत नाही आणि जेव्हा ते समोर येतात तेव्हा आपल्या हातामध्ये काहीही शिल्लक नसतं. तेव्हा द्रौपदी म्हणाली की या युद्धासाठी मी एकटीच जबाबदार आहे का? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, नाही द्रौपदी, तू स्वतःला इतकं महत्त्वपूर्ण समजू नको. पण तू तुझ्या कर्मामध्ये एवढी दूरदर्शिता ठेवली असती तर तुला स्वतःला एवढा त्रास झाला नसता. तेव्हा द्रौपदी म्हणाली, मग मी काय करू शकते? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, तू खूप काही करू शकत होतीस. जेव्हा तुझे स्वयंवर झाले तेव्हा तू कर्णाला अपमानित केले नसते तर आणि त्याला प्रतियोगितेमध्ये भाग घेण्याची एक संधी दिली असती तर बहुतेक याचे परिणाम खूप वेगळे असते. त्यानंतर कुंतीने जेव्हा तुला 5 पतीची पत्नी बनवण्याचा आदेश दिला तेव्हा त्याचा तू स्वीकार केला नसता तर परिणाम खूप वेगळा असते. त्यानंतर तू तुझ्या महालामध्ये दुर्योधनाचा अपमान केला की आंधळ्याचा पुत्र आंधळा असतो असे म्हटले नसते तर तुझे शील हरण झाले नसते. तेव्हाही बहुतेक परिस्थिती खूप वेगळी असती. आपली शुद्ध सुद्धा आपले कर्म असतात आणि आपल्याला आपला प्रत्येक शब्द बोलण्यापूर्वी विचार केला पाहिजे. त्यांचे दुष्परिणाम फक्त स्वतःला नाही तर आपल्या संपूर्ण कुटुंबाला दुःखी करत आहे. आपल्याला आपला प्रत्येक शब्द बोलण्यापूर्वी विचार करणे खूप गरजेचे असते. नाहीतर त्याचे दुष्परिणाम फक्त स्वतःला नाही तर संपूर्ण कुटुंबाला दुःखी करतात. या जगामध्ये माणूसच असा एकमेव प्राणी आहे ज्याचं विष त्याच्या दातामध्ये नाही तर शब्दामध्ये आहे. त्यामुळे शब्दाचा वापर विचार करून करावा. अशा शब्दाचा वापर करा ज्यामुळे कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत. मरणाऱ्या कर्णाजवळ
द्रौपदी कशासाठी गेली? सूर्यपुत्र कर्ण महाभारताचे एक खास व्यक्तिमत्व होते. कर्णाला फक्त त्याच्या पराक्रमामुळे नाही तर कर्णाच्या दानशूरतेमुळे आजही ओळखले जातं. असं मानलं जातं की त्यापेक्षा मोठा कोणीही दानवीर नव्हता. भगवान श्रीकृष्ण सुद्धा कर्णाला सगळ्यात मोठा दानवीर मानत होते, पण ही गोष्ट अर्जुनाला पसंत नव्हती. कर्णाच्या मृत्यूच्या वेळी 2 लोक त्याच्याजवळ गेले. भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी. भगवान श्रीकृष्ण कर्णाची परीक्षा घेण्यासाठी गेले होते आणि कर्णाच्या वागण्यामुळे खुश होऊन त्याला वरदान सुद्धा दिले. पण द्रौपदी कशासाठी गेली होती? युद्धभूमीवर जेव्हा कर्ण जखमी होऊन आपल्या मृत्यूची वाट पाहत होता, त्यावेळी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना म्हटले, तुमचा दानवीर कर्ण असह्य होऊन मृत्यूची वाट पाहत आहे. यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, कर्णाला त्याची शौर्य आणि दानशूर होण्यामुळे नेहमी ओळखले जाईल. यावर अर्जुन म्हणाला, कर्ण सगळ्यात मोठा दानवीर कसा होऊ शकतो? ही गोष्ट सुद्धा करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण ब्राह्मणाचा वेश घेऊन कर्णाजवळ गेले आणि त्याला प्रणाम केला. त्यानंतर कर्णाने त्यांना तिथे येण्याचे कारण विचारले. तेव्हा ब्राह्मण म्हणाला की मी तुझ्याकडून काहीतरी दान मागण्यासाठी आलो आहे, पण तुझी अशी अवस्था पाहून आता काहीही मागणार नाही, कारण तू अशा अवस्थेमध्ये काय देऊ शकणार? हे ऐकल्यानंतर कर्णाने जवळ पडलेला दगड घेऊन त्याचे सोन्याचे दात पाडले आणि ब्राह्मणाला देऊ लागला. हे पाहून भगवान श्रीकृष्ण त्यांच्या खऱ्या रूपामध्ये आले. कर्णाला वरदान मागायला सांगितले. कर्णाने 3 वरदान मागितले. त्यातील पहिलं वरदान, यामध्ये कर्णाने त्याच्याबरोबर झालेल्या अन्यायाची आठवण काढून पुढच्या जन्मामध्ये भगवान श्रीकृष्णाने त्याच्यासारख्या लोकांचे कल्याण करावे असे सांगितले. दुसऱ्या वरदानामध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्म त्याच्या राज्यामध्ये घ्यायला सांगितला आणि तिसऱ्या वरदानाच्या रूपामध्ये असे मागितले की त्याचा अंतिम संस्कार अशा जमिनीवर करावा जी पापमुक्त आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने कर्णाच्या अंतिम संस्काराचा त्याच्या हातावर केला. पण जेव्हा द्रौपदीला कर्णाच्या मृत्यूची बातमी कळाली, त्यावेळी ती बेशुद्ध पडली आणि शुद्धीवर आली तेव्हा ती पळतच युद्धभूमीवर कर्णाजवळ पोहोचली आणि जोरजोरात रडू लागली. त्यानंतर तिने कर्णाच्या केलेल्या अपमानाबद्दल कर्णाची क्षमा मागितली. तिला खूप पश्चाताप होत होता की तिने का स्वयंवरामध्ये कर्णासारख्या महान योद्ध्याचा